अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्रीमद भगवद्गीता आपल्याला काय शिकवते? श्रीकृष्णांच्या लीलांचा खरा अर्थ काय आहे? गीता म्हणजे धार्मिक ग्रंथ नाही मित्रांनो. गीता म्हणजे जीवन जगण्याचा संपूर्ण नकाशा आहे. गीता सांगितली गेली कुरुक्षेत्रावर. एकीकडे आप्तस्वकीय आणि दुसरीकडे कर्तव्य. अर्जुन गोंधळात पडला. हात थरथरले, धनुष्य खाली पडला. आणि तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तू शरीर नाहीस, तू आत्मा आहेस. मित्रांनो, पहिला धडा घेण्यासारखा हा आहे की आपण नश्वर शरीर नाही, आपण शाश्वत आत्मा आहोत. गीता आपल्याला काय शिकवते मित्रांनो? पहिलं म्हणजे कर्मयोग, की काम करत रहा. श्रीकृष्ण म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, फळावर नाही. आज आपण काय करतो? काम करण्याआधीच परिणामाची चिंता करतो. गीता शिकवते, काम प्रामाणिक करा, परिणाम देवावर सोडा. दुसरं म्हणजे भीती सोडा. अर्जुन युद्धाला घाबरला होता. श्रीकृष्ण म्हणाले, कायरपणा सोड. भीती ही मनाची निर्मिती आहे. कर्तव्य टाळणे म्हणजे स्वतःशी अन्याय करून घेणे. तिसरं म्हणजे समत्व भाव. मित्रांनो, सुखात उंचावू नका, दुःखात तुटू नका. जीवनात अपयश येईल, टीका होईल, नुकसान होईल, पण स्थिर रहा. मित्रांनो, श्रीकृष्णांच्या लीलांचा खरा अर्थ म्हणजे लोकांना वाटते कृष्ण म्हणजे फक्त माखनचोर, बासरीवाला, रासलीला करणारा. पण त्याच्या प्रत्येक लीलामागे गूढ अर्थ आहे. मित्रांनो, माखन चोरी का? लोणी म्हणजे मनाची निर्मळता. कृष्ण ते चोरतात म्हणजे देवाला तुमचं शुद्ध मन हवं आहे. दुसरं म्हणजे कालिया मर्दन. श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केला. नाग म्हणजे अहंकार. जोपर्यंत अहंकारावर पाय ठेवत नाही तोपर्यंत शांती नाही. तिसरं म्हणजे गोवर्धन पर्वत उचलणे. जेव्हा इंद्राचा अहंकार वाढला तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन उचलला. यातून एकच संदेश मिळतो मित्रांनो, आणि तो म्हणजे निसर्गाची पूजा करा, अंधश्रद्धा नको. मित्रांनो, श्रीकृष्णांचे खरे कार्य म्हणजे ते फक्त देव नव्हते, ते रणनीतिकार होते. त्यांनी अन्यायाविरुद्ध उभं राहणं शिकवलं. त्यांनी मैत्री जपली. त्यांनी राजकारणातही धर्म कसा ठेवायचा ते दाखवलं. ते युद्ध टाळू शकले असते मित्रांनो, पण त्यांनी धर्मांसाठी युद्ध योग्य मानलं. महाभारत युद्धानंतर कृष्ण एकटे बसले होते. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. कुणी विचारलं, तुम्ही जिंकलात मग दुःख का? ते फक्त म्हणाले, धर्म जिंकला पण मानवता हरली. यातून काय संदेश मिळतो मित्रांनो? विजयापेक्षा मूल्य मोठी असतात. मित्रांनो, आजच्या काळात गीता का महत्त्वाची आहे? कारण की आपल्या मागे ताण आहे, त्यामुळे आपण गीता वाचली पाहिजे. अपयश आहे, गीता वाचा. निर्णय घ्यायचा आहे, श्रीमद भगवद्गीता वाचा. गीता सांगते, स्वतःला ओळखा. मित्रांनो, जीवन ही रणभूमी आहे आणि तुम्ही अर्जुन आहात. भीतीच्या पुढे धर्म आहे. कर्म करा, कारण परिणाम तुमच्या हातात नाही. जो स्वतःला जिंकतो मित्रांनो, तो जग जिंकतो. गीता वाचू नका, गीता जगत रहा. मित्रांनो, गीता ही 18 अध्यायांची पुस्तक नाही, तर ती 18 प्रकारे जीवन बदलणारी शक्ती आहे. जर तुम्हीही अर्जुनासारखे गोंधळले असाल तर तुमच्या आयुष्यातला कृष्ण शोधा, जो तुमच्या अंतःकरणात आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी कथांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.